सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा जय असो. खरं तर माझ्या अगोदर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिनजी सोनावणे हे ज्या वेळेला भाषण करत होते त्यावेळेला लक्षात आलं, जसं म्हटलं जातं की त्यांना जेजुरी मधली गल्ली गल्ली माहिती आहे आणि जर कोणी त्यांना तिथला एन्सायक्लोपीडिया ज्याला म्हणतात जेजुरीचा, तर मला वाटतं नगराध्यक्ष प्लस तसा करावा असं मला या निमित्ताने बोलावंसं वाटतं. खरं तर एका सेवाभावी वृत्तीने मनाची तळमळ घेऊन ते वारंवार जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांना मला असं वाटत होतं की हा जेजुरी मधला असणारा सर्व परिसर, हा परिसर त्यांच्या डोळ्यासमोर असा दिसत तर होता आणि मी काय करू शकलो हे ते जेव्हा सांगत होते तेव्हा मला लक्षात आलं की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या डोळ्यासमोर किंवा त्यांच्या स्वप्नवत जेजुरी कशी असावी हे सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये पूर्णच्या पूर्ण असेल यात काहीच शंका नाही असं मला वाटतं. आपण सर्वजण त्या जेजुरीमध्ये ज्या वेळेला या ठिकाणी येतो, खरं तर प्रत्येक तीर्थक्षेत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी ही मंडळी सातत्याने असा विचार करतात की प्रत्येक तीर्थक्षेत्र जे आहे हे प्रत्येक तीर्थक्षेत्र हे डेव्हलप केलं गेलं पाहिजे. खरं तर तीर्थक्षेत्र डेव्हलप करणं म्हणजे नक्की काय, तर त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक नागरी सुविधा ज्या आहेत त्या तिथल्या असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मिळाल्या पाहिजे आणि अशा तीर्थक्षेत्रांमध्ये फ्लोटिंग पब्लिक मोठ्या प्रमाणात येत असते. म्हणजे काय, तर कंटिन्यू कोणी ना कोणीतरी पर्यटक असेल किंवा धार्मिक भावना जपणारे किंवा दर्शनासाठी येणारी अशी मंडळी ही वारंवार अशा ठिकाणी येत असतात. त्यामुळे अशी जी शहरं आहेत किंवा अशी तीर्थक्षेत्र जी असतात अशा तीर्थक्षेत्रांवरती एक वेगळ्या पद्धतीचं बोजा हा मोठ्या प्रमाणात येत असतो. त्या ठिकाणी येणारा प्रत्येक जो भक्त असतो त्या भक्ताला जे जे आवश्यक आहे तो या ठिकाणी ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी चांगली राहण्याची व्यवस्था असली पाहिजे, त्याला चांगलं इथे भोजन मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध होतात ते तीर्थक्षेत्र नाही तर ते एक रोजगाराची संधी प्राप्त करून देणारं एक फार मोठं हब तयार होतं. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हा जो आपला सचिन आहे, मी आपला सचिन यासाठी म्हणेन की ज्या पद्धतीने तो विचार करत होता किंवा जे सांगत होता त्याच्या समोर कदाचित त्याच्या समोर उत्तर प्रदेश मधलं असणारे जी तीर्थक्षेत्र जे अयोध्या आहे,
अयोध्याचं राम मंदिर झालं, राम मंदिराच्या आजूबाजूला ज्या डेव्हलपमेंट येणाऱ्या काळामध्ये होणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने होत गेल्या आहेत, एक रोजगाराची संधी तिथे असणाऱ्या तरुणांना आपोआप प्राप्त होते. खरं तर या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले गेले, किंवा मी असं म्हणणार नाही किंवा मी कोणाला दोषही देणार. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक विजन असावं लागतं. एक विजन याचा अर्थ की एक आपल्याला दूरदृष्टी असावी लागते की आपण आपल्याला नक्की यानंतरच्या काळामध्ये काय करावं पाहिजे. खरं तर भारतीय जनता पार्टी राजकीय दृष्ट्या ज्यावेळेला आम्ही सगळीजण विचार करतो, माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता ज्या वेळेला प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे पदभार मिळाला, तेव्हा मी विचार केला की मला तर आता प्रदेशाचं भारतीय जनता पार्टीचं पद मिळालं, तर माझ्यासमोर नक्की काय असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने मला पुढे गेलं पाहिजे. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण सुरुवातीपासूनचा इतिहास मला थोडासा पाहिला पाहिजे. आणि मी जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार ज्यावेळेला करायला लागलो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की 11 जाहीरनामे, 11 संकल्प पत्र ज्याला म्हणतात, तशी 11 संकल्प पत्र ही भारतीय जनता पार्टीने तेव्हापासून आजपर्यंत काढली. आणि या 11 संकल्प पत्रांमध्ये जे तेव्हापासून विचार केला गेला, मी आज जेव्हा पाहतो त्यावेळेला त्यापैकी प्रत्येक विषय हा आज नरेंद्र मोदीजी जे विचार करतात हे त्या त्या वेळेच्या असणाऱ्या संकल्प पत्राचा एक एक भाग आहे. याचा अर्थ काय, तर एकदम विचारधारेने ठरवलं की होय आम्हाला या देशाला कसं पुढे न्यायचं आहे, या देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला कसं पुढे न्यायचं. तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो की एकदा पूर्वी असणारी ही सर्व मंडळी 50-50 वर्ष यांनी देशामध्ये सत्ता यांच्या हातात होती, परंतु यांच्याकडे विजन होतं का, तर विजन नव्हतं. त्याचा अर्थ काय, तर ही सर्व मंडळी प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये असं म्हणायचे की आम्ही गरिबी हटवू, आम्ही गरिबी हटवू. परंतु गरिबी कशी हटू शकते, गरीब याचा अर्थ काय, तर गरीब याचा अर्थ असा असतो की ज्याला 2 वेळेला जेवायला अन्न मिळत नाही असा तो गरीब. ज्याला स्वतःच घर नाही तो गरीब. आता गरीब हटाव याचा अर्थ काय, तर यांना सगळ्यांना हे मिळालं पाहिजे. बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने विचार केला. त्यांनी या देशामध्ये 80 कोटीपेक्षा जास्त 80 कोटीपेक्षा जास्त या देशातील नागरिकांना मोफत अन्न सुरक्षा योजना जी आहे कोरोनाच्या काळामध्ये सुरू केली आणि 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं ठरवलं. बघा किती सोप्या पद्धतीने एक योजना आहे आणि या योजनेमुळे एकही गरीब उपाशी राहणार नाही अशी व्यवस्था तयार केली. पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तो गरीब की ज्याला स्वतःचं हक्काचं घर नाही, मग तो शहरातला असेल किंवा तो गावातला असेल, त्याला स्वतःच्या हक्काचं घर मिळण्यासाठी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर बनवण्यासाठी जे पैसे लागतील ते पैसे देण्याचं ठरवलं आणि आज करोड लोकांना मोफत घर देण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान करतात. बघा, पूर्वीची असणारी 50 वर्षाची असणारी ही राजवट आज जग नरेंद्र मोदींना त्यांचा हेवा का करताय,
तर 130 कोटी असणारी ही जनता आणि या 130 कोटी या पूर्णच्या पूर्ण भारत देशातील असणाऱ्या जनतेपैकी 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं. सोपं नाहीये विचार करणं आणि त्याला प्रत्यक्षात उतरवणं, हे सोपं नाही. तुम्ही आणि आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा की आपण सर्वजण असा विचार का करू शकत नाही की हे जेजुरी शहर जे आहे, हे तीर्थक्षेत्र जे आहे, हे तीर्थक्षेत्र म्हणून याची जी प्रचिती आहे, हिला येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून याला मोठं करायचं जर असेल, याला जर त्याच पद्धतीने कॉरिडॉर करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना दूरदृष्टी असणाऱ्या विचारधाराच्या पक्षाला येणाऱ्या काळामध्ये, या जेजुरीमध्ये येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष असेल किंवा त्याच्या बरोबर असणाऱ्या प्रत्येकाला निवडून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक विकासात्मक काम हे केंद्रातील असणारं सरकार हे करत आहे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातले सरकार करणार आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार करणार आहे. परंतु लक्षात घ्या, माझ्या अगोदर माझे मित्र संजयजी वारंवार सांगत होते, मला असं वाटतं 15 मिनिटांमध्ये त्यांनी 5 ते 6 वेळा सांगितलं की समोरची माणसं कशी आहे, समोरची माणसं कशी आहे, समोरच्या माणसांच्या हातात जर सगळं गेलं तर काय होणार, हे ते वारंवार सांगतात. मला कोणावरती टीका करायची, परंतु सांगतो की एक गोष्ट लक्षात घ्या की जर चुकीच्या माणसाच्या हातामध्ये, एखाद्या चुकीच्या माणसाच्या हातामध्ये एखाद्या गाडीचं स्टेरिंग गेलं तर अपघातच होणार, अपघातच होणार. लक्षात घ्या. त्यामुळे योग्य व्यक्तीच्या हातामध्ये गाडीचं स्टेरिंग देणं हे योग्य आहे. मी असं म्हणे की आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी हे जसं म्हणतात, मैं ना खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, ते देवेंद्रजी म्हणतात, मैं ना खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. आता एक जर आपल्याला सचिन भाऊ इथे करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? जेजुरीकरांनो, कमळाचंच बटन दाबलं पाहिजे. सचिन असेल, सचिन सोनावणे असेल, त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी, काय त्यांची ओळख करून दिली हो संजय भाऊ. प्रत्येक माणूस काय आहे, तो काय करणार आहे, एक लक्षात घ्या. निवडून आलात ना, निवडून येणारच आहात तुम्ही, आणि निवडून आल्यानंतर यांनी जशी तुमची तारीख केली आहे, ही तारीख जर तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर पुढच्या 5 वर्षानंतर हा परत उभा राहणार, आमदार होणार परत 100%. परत तो काय बोले हे लक्षात घ्या. त्यामुळे जबाबदारी फार मोठी आहे. देवेंद्रजी नेहमी असा विचार करतात, चांगली माणसं राजकारणात असली पाहिजे, पारदर्शकपणे काम करणारी माणसं ही या राजकारणामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की जेजुरीकर की हे सर्वजण लक्षात घ्या, मला माहित आहे, परंतु गेले काही दिवस आपण सर्वजण याचा विचार करतो की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सर्वजण ज्या वेळेला एखादी योजना तयार करतात, एखादी योजना ज्यावेळेला तयार करतात त्यावेळेला 130 कोटी इथे असणारी जनता या जनतेसाठी योजना तयार करतात. जात, धर्म या सगळ्या गोष्टी विचार करत नाही. आता ही 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा योजना जी आहे त्याच्या माध्यमातून मोफत धान्य दिलं. पत्रकार मित्रांनो, जात विचारली का? हो, तुम्हीच सांगू शकता, आम्हाला काय कळतंय, आम्ही तर राजकारणी आहोत, आम्हाला माहित नाही विचार. आरोग्याचं कार्ड बनवलं, आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे
म्हणून गरीबातल्या गरीबाला 5 लाख रुपयापर्यंतच आयुष्यमान कार्ड बनवलं. अहो विचारली का तर? कोणालाही जात विचारली नाही, पंत विचारलं नाही, काही विचारलं नाही. आणि यांना सगळ्यांना ज्याला आवश्यक आहे त्याला ते कार्ड देण्याचं काम केलं. हो जाऊ दे, करोनाचा काळ जो होता त्या करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण ही महामारी कोणाला विचारून आली नाही, परंतु त्या महामारीमध्ये तरुणांसाठी किंवा आम्हा सर्वांसाठी लस बनवण्याचं काम, कोट्यावधी रुपये खर्च करून लस बनवण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं आणि ती तयार केली. तयार केलेली लस हो आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण सर्वांना त्यावेळेच्या काळात हो गरीबातल्या गरीबाला दिली, श्रीमंतालाही दिली. हो तुम्ही सांगता ते काय? समोरचे कोण आहेत ते? समोरचे कोण? नाही हे म्हणतात, मी नाही म्हणत. हो त्यांना पण दिली, हो मोफत दिली, मोफत. सर्वजण जे आज श्वास घेतोय, आज आपण जे जिवंत आहोत हे फक्त न फक्त एकमेव माणूस की ज्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी. भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी की विचारधारा सबका साथ सबका विकास, जात धर्म या सगळ्या व्यवस्था बाजूला ठेवून शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. आज लक्षात घ्या, मी इथे जास्त भाषण करणार नाही, छोट्या छोट्या मुद्द्यांवरतीच बोलणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जगभरामध्ये आजचा जीडीपी काय? कालच डिक्लेअर झाला 8.2. बघा, मोठमोठे देश, महासत्ता असलेले देश, या सर्व देशांना पाठी टाकून भारत देश हा महासत्तेकडे निघाला आहे. एकमेव विचारधारा आणि ती म्हणजे भारतीय जनता पार्टी. हे लक्षात घ्या. तुमच्या आमच्या सर्वांचं पुढच्या पिढीचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करणं हे तुमच्या हातात आहे. ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक, त्या निवडणुकीकडे पाहत असताना ही गोष्ट लक्षात घ्या. 2 तारखेला होणारी निवडणूक ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक नाहीये. लक्षात घ्या. केंद्रामधून आलेले पैसे असतील, राज्यातून आलेले पैसे असतील, नरेंद्र मोदीजींनी किती विचार केला की या जेजुरीला कोट्यावधी रुपये द्यायचे. देवेंद्रजींनी किती विचार केला की या जेजुरीला पैसे द्यायचे. आणि हे चुकीच्या माणसाच्या हातात गेले, भ्रष्टाचारी लोकांच्या हातात गेले. तर तुम्ही आणि आम्ही सर्वजण 5 वर्षानंतर पुन्हा काय विचार करू? मी जेजुरीमध्ये यासाठी आलो आहे, मी आपणा सर्वांना विनंती करायला यासाठी आलो आहे की भारतीय जनता पार्टीने हे जेजुरी शहर आणि हे तीर्थक्षेत्र याच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचं सरकार हे कटिबद्ध आहे, इथल्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आणि त्यामुळे विश्वासाने प्रत्येकाने कमळाचं बटन विसरू नका. कमळ हे तुम्हा सर्वांसाठी, तुमच्या आमच्या सर्वांचं भविष्य ठरवणारं कमळ आहे. हे कमळ आपल्या पुढच्या पिढीला एक चांगलं जीवन देणार आहे. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे, सचिन सोनावणे आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व उमेदवार की जे अतिशय विनम्रपणे आपल्या समोर आले की आम्हाला जेजुरी शहराला एक चांगलं देखणं रूप द्यायचं आहे. माझी विनंती आहे, आपण सर्वजण आज या विनंतीला मान द्या आणि 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद.